आता मित्रांनो, जे आटपाडीचं मैदान होते त्यामध्ये नवीन शहराचा उदय झालेला आहे. तर नवीन चेहरे कुठले कुठले आहेत गुलाल पात्र ते आज घेऊया. असाच एक नवीन चेहरा कुठला आहे हा बैल? छत्रपती संभाजीनगर. काय नाव आहे? ओंकार. तिथं कसा पडलेला आहे तिकडचं थोडं विक्रम सांगा. तिकडं आता मी इथला आहे, आपल्यापाशी बैल असतो ना ते दहेगावमध्ये. माझं नाव प्रदीप विठ्ठल सुके. बैल आपल्यापाशी असतो. होय. हा, हे चित्रा ड्रायव्हर त्यांना माहीत तिकडला खेळ कसं सांगा. तिथं कसा पळलेला आहे ओमकार? शंकरपटातच पळाला. आपण तिकडचे काय कशा पद्धतीने विक्रम राहिलेले, कसं बक्षीस घेतलेलं आहे? नाही, आपण आता बैल घेऊन 1 महिना झाला, नवीन खरेदी केली. तिकडं बैलानं त्या जुन्या मालकाकडे भरपूर नंबर केले ते. आपल्याकडे आल्यावर बी 2 नंबर त्याने शंकरपटात केले. शंकरपट. हा, आणि तिसऱ्या मैदानात आपण पहिल्याच मैदान आलो होतो वडगाव हवेलीला. 1 लाखाचं मैदान होतं. त्या मैदानात सुद्धा 4 नंबर केला होता. होय. हां, त्याच्यानंतर ते 5 लाखाचं मैदान झालं तर त्यावेळेस द्वारलीच्या हरण्याबरोबर पळालो होतो. पण शेमीला थोडा सुट्टीला हे जाड्या असल्यामुळं शेमीला मार खाल्ला. त्याच्यानंतर वडगाव हवेलीलाच आदतचं मैदान झालं, तिथंही बैलानं 2 नंबर केला कडून पळून. बरं. आणि आता हा बैल कुठे असतो? आता हा बैल दहेगावमध्ये असतो. दहेगाव. हो. इथं इथले गुलाल तुम्ही सांगितलं, तुम्ही कुठनं विकत घेतलेला आहे? हा बुलढाण्यावरनं. बुलढाण्यावर. हो, रामदास पाटील गुम्मी म्हणून गाव आहे त्याचं, तिथनं घेतलेलं आहे. कितीची खरेदी? हा बैल आता घेतलेला आहे, मामालाच माहीत आहे, खरेदी नाही विचारली. हो. तर एक मोठ्या मैदानात यश गुलाल पात्र. पुन्हा एकदा मालकाचं नाव सांगा, बैलाचं नाव सांगा. मालकाचं नाव बळीराम पोले, संभाजीनगर, संतोष चंदनशे आणि सरवर खान. आणि इथं कुणाकडे असतो बैल? हे तर माझ्यापाशी असतो बैल. नाव सांगा. प्रदीप विठ्ठल सुके, दहेगाव. चालेल. आणि बैलाचं नाव? ओंकार. ओमकार. हा. मित्रांनो, अजून एक आटपाडी मैदानात गुलाल पात्र बैल, नवीन चेहरा सांगा. चेहरा कुठला आहे? बुलढाणा. बुलढाण्याचा. बैलाचं नाव? लक्ष्या. होय. तिथं कुठल्या शर्यत प्रकारात पळतो? आम्ही शंकरपटात, सेकंड काट्यात. शंकरपटात काय काय हे जे कामगिरी राहिलेली आहे शंकरपटामध्ये? शंकरपटात याच्या फायनल सलग 50 फिनिली सलग होईल एका नंबरच्या. होय. इथं छकडी शर्यतीत पहिल्यांदा झालाय? हो, पहिल्यांदा आम्ही पुशेगावचं मैदान केलं. दुसरा इथं पेटगावला केलं एक नंबर बकासूर सोबत. गुलालात कुठं कुठं राहिलंय इकडं? एक पुशेगावला राहिलं. किती नंबर? 5वा नंबर. आणि इथं याच्यात आपल्या सातेवाडीत 1 नंबर केलता. बर. वडगाव हवेलीत 2रा नंबर केलता. बैल आत्ता कुठं असतो हा? 1 शिवला असतो. कुठं आलं ते? विकास ड्रावरची इथं नातेपुत्याचा असतो बैल आत्ता हा. आता बैल बुलढाण्यावरून आलाय का नातेपुतेवरून आलाय? नातेपुते. 1 शिव. तुम्ही इकडं त्याचा सांभाळ करता, नियोजन. तुमचं नाव काय? विकास डेक्कर. 1 शिव. होय. आणि बैलाचं नाव? लक्ष्या. होय. तिथं बरोबर कोण तुमचं एक सदस्य असतो का ह्यांच्याकडे सगळं असतं? यांच्याकडे समजा असतो. ते सांभाळताना ह्यांचं कोणच नाही का? एक माणूस असतो. बैला संघ असतो. बैलावर काय वेगळं पण सांगाल आपल्या बाकी इकडची बैल आणि तिकडची बैल? ह्यांची सांभाळणे वेगळी आहे. कशी वेगळी म्हणजे काय? वेगळी म्हणजे खोराक सिस्टीम, परत ना दूध. काय खोराक सिस्टीम कशी करतात? खोराक सिस्टीम म्हणजे बदाम, खारीक, खोबरं. होय. पण शरीर काय एवढं दिसत नाही का? मेंटेन ठेवतात? मेंटेन. कमी देतात. वैरण मापात असते ना. वाळला कडबा. किती दाते हा बैल? आता 14 झाला. 14 झालाय. तुमची कुठली खरेदी आहे? आमची मालकापूर. होय. किती दाते असताना घेतले? आम्ही 5.5 लाखाचं गेले होते. वासरू होता दात. मागणी वगैरे आली का नाही बैल? मागणी भरपूर आली. विकणार आहे की नाही? विकायचे नाही म्हणते मालक सध्या. मालक कोण आहे? प्रेमसिंग राजपूत. होय. हो. बरोबर. तर मित्रांनो बघा, एक नवीन चेहरा आणि एक ठळक कामगिरी केलेला बैल लक्षा. कुठला लक्षा? बुलढाणा. तुमच्याकडे नातपुत्यात असतं? नातपुते. 1 शिव. तर ऑल द बेस्ट. अजून एक आटपाडी मैदानात एक नवीन नंदी उदयाला आला. बैलाची ओळख सांगा. बैलाची ओळख चिमणा नाव. कुठला आहे चिमण्या? चिमणा औरंगाबाद. बर. जी कामगिरी राजा त्याच्यानंतर सम्राट त्यांच्याच दावणीचा म्हणजे घरातलाच बैल आहे की तो? घरातला बैल. होय. हो, घरात. तुम्ही किती जण भाऊ आहे? ते बैलावाले आमचे दाजी आहे, त्याला आज काम निघले तर ते घरी गेले. होय. एकत्रच बैल असते ते राजा, सम्राट आणि हा? चारी भावाचे 3 बैल आहेत. चिमण्या.
बर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची खरेदी कुठली आहे, कुठून आणलाय बैल? याची खरेदी घटांबरी म्हणून आमच्याकडं गाव आहे, होय तिथून मोठं होतं. पहिले घरचं आमचंच होतं, वासरू त्याला दिलं होतं, नंतर आम्ही घेतलं. होय बर. आणि शंकरपटात पाळायचा शंकरपटात नंबर तिथं किती नंबर घेतलेत? पहिला नंबर किती किती घेतलेत का? त्यानं 20-25 नंबर गेले. कुणावर पाळायचं तिथं? ते प्रत्येक खेळावर बदलून टाकत होते आम्ही. होय हा. बर. आता किती दाते आहे काय? 2 दाते. आत्ता दुसरा आलाय आज? नेमकं झालं नाही 4 महिने झाले होय. मग आता ही एकत्र गाडी कधी पळायचं? संग्राम त्याच्या सम्राट, राजा आणि चिमण्या ही एकत्र कधी पळणार का पळत असते? पळतेच ते. मागच्या सिग्नरच्या मैदानावर सम्राट आणि चिमणा पळाले ना, 1 नंबर प्रथम क्रमांक त्यानेच केलं तिथे. म्हणजे मित्रांनो सांगाय आश्चर्य वाटेल, ज्या जोडीनं 5 लाखाचं मैदान गाजवलं राजा आणि सम्राट, त्यांच्याच दावणीचा एक बैल चिमण्या आज चांगला पळून गुलाल पात्र झालेला आहे. काय सांगाल अजून? आज पैरा देवाबरोबर होता ना? देवाबरोबर पैरा या आज. आता काय घडवतो भविष्यात पण गुलाल पात्र झालेली ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर जावेद नाणेगाव सर हो हो. आमच्याकडं चला चला मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, पण प्रामुख्याने चिमण्या राहिलेला आहे, अजून बैल काय काय राहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या 5 लाखाच्या मैदानाला. तसंच तुम्हाला आत्ता आम्ही शुभेच्छा देतो चिमण्याला. चिमण्या बरोबर पळाला देवा. आणि अशा पद्धतीनं नवीन नंदी, नवीन चेहरे आटपाडी मैदानात भेटलेले आहेत. धन्यवाद.